निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली आहे। माळेगाव नगर परिषदेत दादांचा उमेदवार या ठिकाणी आणि अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये टाय झालाय, त्यामुळे तिथे चिठ्ठी काढली जाणार आहे। नांदगावमध्ये सुहास कांदे यांनी आपला गड राखलेला आहे। नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदेंनी आपला गड राखलाय, तर नांदगावमध्ये पुन्हा एकदा सुहास कांदे यांना गड राखण्यात यश आलेलं आहे। अमरावतीमध्ये भाजपला धक्का, चिखलदरामध्ये काँग्रेस विजयी झालेली आहे। काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शेख अब्दुल त्या ठिकाणी विजयी झालेत चिखलदरा या ठिकाणी। आणि पुढचा निकाल बघूयात कोणता आपल्या समोर येतोय। पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांचा पराभव झालेला आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीचे चिपळूण नगरपालिकेमध्ये रमेश कदम यांचा पराभव झालाय। चिपळूण नगरपालिकेमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। जामखेडमध्ये आता मतमोजणी थांबलेली आहे। या ठिकाणी सहीमध्ये काहीतरी गोंधळ निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे जामखेडमधली मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। इथे राम शिंदे आणि रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। जामखेडमध्ये मतमोजणी थांबवण्यात आली आहे। निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे, त्यामुळे पोलीस तिथे आहेत आणि यावरती काही तोडगा काढला जाईल। मात्र तोपर्यंत जामखेडमधली मतमोजणी थांबवण्यात आली आहे। स्वाक्षरीमध्ये काहीतरी गोंधळ असल्यामुळे मतमोजणी थांबवण्यात आली आहे। तर भाजपच्या कार्यालयामध्ये TV9 वर या ठिकाणी निकाल पाहिला जात आहे। उत्सुकता आहे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये। तर विजयी उमेदवारांची अशा प्रकारे जल्लोष या ठिकाणी केला जातो। पुन्हा एकदा सासवडमधली दृश्य आपण बघतोय। समर स्ट्रॉंग रूम आहे जिथे मतमोजणी सध्या सुरू आहे आणि त्याच समोर सर्व जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना एका बाजूला थांबवण्यात आले। काही उमेदवार आहेत ते मतमोजणीच्या ठिकाणी आहेत। जसजसे निकाल समोर येत आहेत तसतसे हे उमेदवार बाहेर येतात आणि आपल्या कार्यकर्त्यांसोबत जल्लोष। 27 पैकी 15 जागांवर भाजप या ठिकाणी विजयी झालेली आहे, आघाडीवर आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 27 पैकी 15 जागांवर भाजप आघाडीवर आहे। पुन्हा एकदा विदर्भामध्ये भाजपनं आपलं वर्चस्व कायम राखलेलं आहे। 27 पैकी 15 जागांवर भाजपला विजय मिळालाय। नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण ज्या काही नगर परिषदा आणि नगरपंचायती आहेत त्यापैकी 27 पैकी 15 जागांवरती भाजप आघाडीवरती नागपुरात। तर सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडनं जल्लोष केला जात आहे। इथे जयंत पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा जल्लोष। तर उरणमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झालेला आहे। भाजप आमदार महेश बालदी यांना मात्र धक्का बसलाय। उरणमध्ये